कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तर मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साबुदाण्याचे वडे कसे बनवतात. तर मी कशा पद्धतीने बनवते ते, आणि तुम्हाला जर येत असेल तर माझ्याने काही चुका होत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून की कशा पद्धतीने बनवायचे. तर हे मी सेकंड टाईम बनवत आहे. एकदा बनवलं ते यूट्यूबवर बघून बनवलेलं होतं आणि आता हे सेकंड टाईम मी बनवत आहे. आता तुम्हाला तर माहीतच आहे गॅसची किती शॉर्टेज आहे आणि गॅस आता भेटत नाही. त्यामुळे हे सगळं पदार्थ बनवणे बंद केलेले आहे मी सध्या तर, कारण गॅस वाचवायचा आहे. तुम्ही पण वाचवत असाल, मी पण वाचवायचा प्रयत्न करत आहे. कारण त्या वेळेवर जर गॅस नाही भेटला तर खूप जास्त त्रास होतो. कारण तर आपण बिना गॅसचं 1-2 दिवस राहू शकतो, त्याच्यानंतर राहू शकत नाही. कारण बिना खाता आणि बाहेरून घेऊन खाणे पण हे शक्य नाही आहे ज्या घरात जास्त लोक असतात. आणि तर तुम्हाला तर माहीतच आहे सगळंच काही आता महाग झालेलं आहे. आणि विचार करा, जर गॅस भेटत नाही म्हणून एवढा त्रास होत आहे तर शेतकरी लोक शेती करणे बंद करल आणि पीक पिकवणं बंद करल आणि हे सगळं भेटणं बंद करल. धान्य वगैरे भेटणं बंद झालं तर मग आपली हाल काय होणार, आपण काय खाणार, असा विचार सगळ्यांनाच करायला पाहिजे. तर चला आता मी रेसिपीला स्टार्ट करते आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की मला सांगा आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओला बघा आणि मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते की नाही. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्या जर एका सबस्क्राईबनी कुणाच तरी चांगलं होत असेल तर चांगले कामं केलेच पाहिजे, मला असं वाटते. तर चला, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला रेसिपीला स्टार्ट करू आपण. तर हे 1 वाटी साबुदाणा आपण घालू. याला अर्धा तास 1 तास तरी म्हणजे चांगलं भिजू द्यावं लागतं. आणि आता 1 वाटी जर आपण साबुदाणा घेतला, 1 वाटी साबुदाणा घेतला तर मग 1 वाटीच्या अर्धा पाणी घ्यायचं, म्हणजे शाबूला फक्त भिजू द्यायचं. साबुदाणा भिजू घातलेला आहे. आता याला ना जास्त भिजू नाही, म्हणजे जास्त पाणी नाही टाकायचं. जास्त पाणी टाकल्यानंतर ना साबुदाणा जास्त भिजला ना मग ते साबुदाणा वडे जमणार नाही, कारण तर ते पूर्ण गिलं होऊन जाते आणि ते मग छान नाही होणार. म्हणून नका जास्त पाणी. तर मी ठेवलेले आलू उकडायला 2 आलू घेतले मी इथं, म्हणजे बटाटे 2 बटाटे घेतलेले, सॉरी. तर इथं उकडल्यानंतर ना मी गरमागरमच याचे साल्ट काढत आहे, कारण तर ना थोडेसे कच्चे ठेवले जेणेकरून त्याला किसल्यानंतर त्याचा चिकटापणा थोडासा आला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून थोडंसं ते कच्चं ठेवलं. त्यामुळं ना याचे साल्टे लवकर निघत नाही, त्यामुळं गरमागरमच पाण्यामध्ये मी याचे साल्टे काढत आहे. तुम्ही बघू शकता किती स्पीडमध्ये मी काढत आहे. तर आता आलूचे सलटे काढल्यानंतर ना आलूला किसून घ्यायचं आहे. मस्त असं ना किसणीच्या सहाय्याने त्याला किसून घेतल्या जाते. त्यात थोडंसं कच्चं आहे त्यामुळं ना हे थोडंसं चिकटपणा येणार आणि ते म्हणूनच ना घसरू जात आहे माझ्या हातातून, तुम्ही बघू शकता. तर असं थोडंसं कच्चं पण आहे, त्यामुळं तरी पण थोडंसं कच्चंच ठेवलं पाहिजे, मला असं वाटते. कच्चं ठेवल्याने ना खूप छान असे वडे तयार होतात. तर आता इथं मी बटाटे किसत आहे.
बटाटे किसून झाल्यानंतर ना त्यामध्ये मी टाकलेलं आहे कोथिंबीर आणि थोडंसं कढीपत्ता आणि त्यामध्ये टाकणार आहे मी 2 लहान लहान मिरची बारीक चिरून आणि मग त्याच्यामध्ये ना जास्त काही टाकायचं नाही आपल्याला. थोडंसं मी ना कूट केलेलं आहे शेंगदाण्याचं ते टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि मग मीठ टाकल्यानंतर ना तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका कोणतं मीठ तुम्ही वापरता. तर आता आमच्या घरी जे मीठ आहे मी ते टाकलं आणि मग छान असं मिसळून घेतलेलं आहे मी. छान असं त्याला मिक्स करायचं आहे आणि मीठ वगैरे सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून छान असं मिक्स करून घ्या. थोडंसं जिरं आणि छान असं मिक्स करून घ्या. आता मिक्स वगैरे करून घेतलं आणि आता मग मी वडे तयार करत आहे. तुम्ही बघू शकता किती कोणत्या साईजने मी वडे बनवत आहे. तर छान असे वडे तयार करून घ्या मस्त गोल गोल. ज्या साईजमध्ये पाहिजे तुम्हाला त्या साईजने बनवता येतं याच्या. हाय वडे तर बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता या साईजमध्ये मी वडे बनवलेले आहे आणि तर या साईजमध्ये मी वडे बनवलेले आहे आणि आता याला तळायची बारी आहे. आता याला तळल्यानंतर लोक आपण कसे वाटणार म्हणजे खाऊन बघितल्यानंतर मी सांगते तुम्हाला की जमले की नाही मला. आणि तुम्ही बघून सांगा की मला जमलं की नाही, याच्यामध्ये काही मिस झालं काही नसेल टाकलं असेल तर नक्की सांगा. आणि आता याला मी तळून मी तुम्हाला दाखवते की म्हणजे फुटणार की नाही. का झालं शू करते सुसू करते का? ते तो गरम आहे रे दो. तर मी तेलामध्ये ना एक एक करून वडे सोडणार आहे म्हणजे टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि ना त्याला जास्त फिरवायचं नाही, मध्य आचेवर त्याला ना मस्त असं तळून घ्यायचं आहे एकदम स्लो. याच्यामध्ये खूप छान असे कुरकुरीत वडे तयार होतात, खूप छान लागतात. तुम्ही पण बनवून बघा, जर तुम्ही बनवून बघितले नसाल तर म्हणजे ट्राय करा, खरंच खूप छान लागतात आणि खूप इझी आहे. म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि इतकं ना फास्टमध्ये लवकर बनवून तयार होतात ना ते काय सांगू तुम्हाला. मी खूप लवकर बनवलेले होते, खूप छान असे वडे बनवून तयार झालेले होते. वडे ना तयार आहे. तर मी एक एक कडून वड्याला तेलाच्या बाहेर काढत आहे आणि बघू शकता त्याचा कलर कसा झालेला आहे, एकदम सुनेरा लाल झालेला आहे. आणि खरं सांगते इतके छान झालेले होते ना, आतून मस्त असं सॉफ्ट आणि बाहेर कुरकुरीत खुशखुशीत मस्त असे वडे बनवून तयार होते. खूप छान लागत होते टेस्टला. तर तुम्ही पण बनवून बघा आणि ट्राय करा माझी रेसिपी कशी वाटली तर.
फोटो तर काढू दे ना. हाय, तर चला फायनली माझे वडे बनवून तयार आहे आणि तुम्ही बघितले असाल की मी कशा पद्धतीने बनवलेले. तर अजूनही इथं थोडेसे राहिलेले होते ते मी तळायला ठेवले आहे. तर असे मी बनवते आणि तुम्हाला जर म्हणजे आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला विचारा. आणि मी अशी बनवते, तुम्ही कशा पद्धतीने बनवता तुम्ही मला नक्की कळवा. आणि आता चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज. आणि तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे त्यामुळं. तर चला अशा भेटू आपण एखाद्या पुन्हा नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. बाय.